न्यूज 27 मराठी। आपण पाहत आहात आरजे न्यूज 27 मराठी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली अशा अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। लाखो वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक, फडकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने वारकरी संप्रदायातील भक्ती, समता आणि एकात्मतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला। उभे रिंगण हा पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक धार्मिक सोहळा मानला जातो। पालखीतील मानाचा अश्व रिंगणात धावत आल्यानंतर वारकरी त्या पवित्र क्षणाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने उभे राहतात। अश्वाच्या टापांमुळे उडालेली माती पवित्र मानून अनेक भाविक ती कपाळी लावतात। या परंपरेमागे संतांच्या चरणस्पर्शाची अनुभूती आणि भक्तीचा गाढ भाव दडलेला असल्याची वारकऱ्यांची श्रद्धा आहे। पत्रकारितेच्या दृष्टीने पाहता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा, सामाजिक ऐक्याचा आणि लोकसहभागाचा जिवंत वारसा आहे। उभ्या रिंगणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची शिस्त, सेवाभाव, समता आणि आध्यात्मिक संस्कार यांचे प्रभावी दर्शन घडते। या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यासह देश विदेशातील भाविक, संशोधक आणि माध्यमांचे लक्षही वेधले जाते। वारकरी संप्रदायातील शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जोपासली जात असून संतांच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात पालखी सोहळा महत्त्वाची भूमिका बजावत आहे। पहिले उभे रिंगण पार पडताच वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून आले।